और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेतील आचार्य प्रल्हाद केशवत्रे रंगमंदिरात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार नागरिकांनी उघडकीस आणलाय। या सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आचार्य अत्रे रंगमंदिर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असतं। असाच एक प्रकार काल गुरुवारी एका गुजराती नाटकादरम्यान नाटकाच्या झालेल्या मध्यंतरावेळी घडलाय। नाट्यरसिक कोल्ड्रिंक घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले असता त्या ठिकाणी एक्सपायरी डेट संपलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल नाट्यरसिकांना देण्यात आल्या। फ्रीजमध्ये देखील असलेल्या बॉटलची देखील एक्सपायरी डेट संपलेली होती। यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या घटनेमुळे अत्रे रंगमंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या प्रकरणी केडीएमसी प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत। हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुप तर्फे दाखवण्यात येत आहे। गुजराती नाटक आहे। हे नाटक बघायला आज 18 तारखेला रात्री 9:30 वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे। आम्ही सगळे आलेलो आहोत। त्यानंतर तुम्ही इकडे कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय नेमकं काय म्हणताय? कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय नेमकं इकडे दिसतं? कोल्ड्रिंक घ्यायला आला तेव्हा त्या माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितलं तर ती एक्सपायरी आहे। त्याला सांगितलं की एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंक आहे, तर तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे तर काय, नाही तर हेच आहे, जा इकडनं निघा म्हणून अरोगंटली बोलतो। कोल्ड्रिंकच्या MRP व्यतिरिक्त जास्त शुल्क घेतो तो। आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचं अख्खं फ्रीज आहे ते एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंकने भरलेलं आहे। एक्सपायरी कधीच झालेली आहे, खूप जुना माल आहे तो। किती रुपयाचं कोल्ड्रिंक आहे, किती रुपयाला देतो? साधारण 20 रुपयाचं कोल्ड्रिंक आहे, तो 25 किंवा 30 रुपये चार्ज करतो त्याचं आमच्याकडनं। आता काय मागणी तुमची? काय म्हणताय? काय मागणी काय? मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे। एक्सपायरी डेटेड माल तुम्ही जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी, जीवाशी, हेल्थशी खेळताय, तर याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे, त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे। तर याबाबत अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांना विचारणा केली असता ही घटना कळताच आपण या ठिकाणी आलो, काय झालं आहे याची माहिती घेऊन नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। मला जसं कळाल्यानंतर मी इथे आल्यानंतर पहिले काय झाले ही परिस्थिती समजून घेतली। त्यात असं आढळलं की काही जे कोल्ड्रिंक्स होतं ते एक्सपायरी डेट झालेले होतं। त्याच्यानंतर प्रथम सगळ्या पब्लिकला शांत राहण्यासाठी आवाहन केलं। त्याच्यानंतर झालेला प्रकार वरिष्ठांना कळवला आणि जमावाकडून सांगण्यात आलं होतं की पोलीस स्टेशनला याची तक्रार करावी लागेल। त्याप्रमाणे आपण पोलिसांना तक्रार केली। त्यांनी त्याप्रमाणे जबाब घेऊन हे प्रकरण आता पोलीस स्टेशनला गेलेलं आहे। आपण नाट्यगृहामध्ये हा जो काय उपहारगृह आहे ह्याचा ठेका दिला जातो 5 वर्षासाठी किंवा काही मुदतीसाठी, आणि हा ठेका देताना त्याच्यात अटी शर्ती दिलेल्या असतात। त्या सर्व अटी शर्तींचं पालन करून हे उपहारगृह चालायचं असतं। त्याप्रमाणे आपण त्याची ही पण अट होती। आता जर का तो ह्या कालच्या प्रकारामुळे जर का दोषी आढळलास तर त्याच्यात महापालिकेकडनं वरिष्ठांच्या आदेशानुसार नक्कीच कारवाई केली जाणार। हा प्रकार वरिष्ठांना कळवला, पोलिसांना देखील याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी जबाब नोंदवला आहे। नाट्यगृहातील उपहारगृहाचा ठेका 5 वर्षांसाठी दिला जातो। हा ठेका देताना अटी शर्ती दिलेल्या असतात, यांचं पालन करून उपहारगृह चालवायचं असतं। या प्रकरणात संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।